आणि भारतीय क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च मानाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली। यामध्ये भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदकं मिळवून देणारी मनू भाकर, भारताचा दुसरा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डोम्माराजू गुकेश, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिकपटू प्रवीण कुमार या चौघांना खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। याशिवाय महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि पॅरालिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय। तर स्वप्नील कुसाळेच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। येत्या 17 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे। दरम्यान अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नेमबाज स्वप्नील कुसाळेनं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आज दिवस आहे माझ्यासाठी की अजून एक नवीन वर्षाची सुरुवात अर्जुन अवॉर्ड पासून होत आहे आणि त्याच्यापेक्षाही मला अजून खूप जास्त आनंद होत आहे की माझे कोच दीपाली देशपांडे त्यांना द्रोणाचार्य अवॉर्ड भेटत आहे। तर ह्या वर्षी जे अवॉर्ड विनिंगचं पोडियम आहे ते मी माझ्या कोचसोबत शेअर करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची एक गोष्ट आहे आणि यासाठीच आपल्या महाराष्ट्रातून जे शिवरायांच्या मातीमध्ये असे 2 जे अवॉर्ड्स आहेत ते यावर्षी भेटणार आहेत, त्यासाठी मला खूपच अभिमान आहे आणि सर्व कोल्हापूरकरांचं आणि खूप महाराष्ट्रीयांचं तर खूप धन्यवाद। माझ्यावर असंच प्रेम करत राहा आणि जय शिवराय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।